15 मिनिटात इन्स्टंट रवा इडली जर करायची असेल ना, तर हा व्हिडिओ नक्की बघा. बघताय ना किती सुंदर अशी इडली झालेली आहे आणि स्पॉन्जी आहे, फ्लफी आहे आणि मस्त जाळीदार आहे. ही इन्स्टंट रवा इडली मी फक्त 15 मिनिटात केलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे हे मी सकाळी केलं आहे टिफिनमध्ये. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की सकाळी घाईमध्ये पण ही इन्स्टंट रवा इडली आपण करू शकतो. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज आपली ही 15 मिनिटात होणारी इन्स्टंट रवा इडलीच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर या आपल्या इन्स्टंट रवा इडलीसाठी सगळ्यात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर रवा फक्त नुसताच भाजायचा नाही, त्याला मस्त फोडणी द्यायची आणि मग भाजायचं. इथे जेव्हा आपण रवा भाजतो त्याने ही आपली इडली अतिशय स्पॉन्जी आणि छान मोकळी होते, म्हणजे जाळीदार होते. त्यासाठी इथे मी फक्त 1 चमचा तेल घेतलेला आहे पॅनमध्ये. त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून आपण उडीद डाळ घातलेली आहे. उडीद डाळ थोडीशी पुसून घ्यायची. तेवढंच 1 चमचा मी चणा डाळ पण घातलेली आहे. ही पण स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि लगेच 30 सेकंदात आपण ही थोडी भाजून घ्यायची या तेलामध्ये. त्यानंतर अर्धा चमचा इथे मोहरी घातली, अर्धा चमचा जिरे घालून घेऊ. मोहरी तेलामध्ये फुटली, जिरे छान फुलले आणि इथे या डाळीचा रंग पण थोडासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. या स्टेजला इथे आपण आलं घालून घेणार आहोत किसलेलं. तर मी अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे तेवढं घातलं. 1 मिरची बारीक अशी चिरून घेतली. 10-12 कढीपत्त्याची पानं पण छान बारीक चिरून घेतली आणि ते यामध्ये घातलेलं आहे आणि 30 सेकंद आपण याला परतवून घेऊ. इथे 30 ते 40 सेकंद झाल्यानंतर यामध्ये आपण 1 कप रवा घालणार आहोत. तर मी इथे बारीक रवा घातलेला आहे. तुम्ही जाड रवा घेतला तरीही चालणार आहे. आता हा रवा आपण याच्यामध्ये या तेलामध्ये आणि या सगळ्या डाळीमध्ये भाजून घेऊ. तर कमी गॅसवरती आपल्याला 3-4 मिनिटं हा भाजून घ्यायचा आहे. रंग बदलवायचा नाही किंवा जाळायचं नाही अजिबात. फक्त बारीक गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती याला भाजून घ्यायचं आहे. 5-7 मिनिटं आपण इथे रवा आपला भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान लाईट गोल्डन असा रंग आलेला आहे. आता याला आपण एका पॉटमध्ये काढून घेऊ आणि याला थोडं थंड होऊ देऊ. हे 2-3 मिनिटं झाल्यानंतर थोडं थंड झालं, थोडं पसरवून ठेवायचं म्हणजे लगेच थंड होईल. त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे. चवीपुरतं इथे आपण मीठ घालून घेऊ. तर 2 चमचे मीठ घालायचं आहे. त्यानंतर इथे मी अर्धा कप दही घालत आहे. तर हे दही थोडंसं आंबट, जास्त आंबट नको किंवा जास्त फ्रेश गोड पण दही नको, थोडं आंबट असं दही आपल्याला इथे वापरायचं आहे. तर मी अर्धा कपपेक्षा थोडंसं जास्त इथे दही घेतलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊ. आता मिक्स करताना थोडं पाण्याची पण गरज लागते. तर मी त्याच कपमध्ये ज्यामध्ये आपण दही घेतलेलं होतं त्याच कपामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते पाणी पण यामध्ये घालून हे छान मिक्स करून घेत आहे. पाणी घालताना थोडं थोडं पाणी घालायचं, नाही तर जास्त पातळ आपलं बॅटर व्हायला नको. म्हणून व्यवस्थित हळूहळू पाणी घाला. आणि शेवटी मी सांगते की किती पाणी घातलं आणि या आपल्या इडली बॅटरची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे हे पण सांगणार आहे. इथे मी थोडंसं पाणी घालून हे जो रवा आहे तो फुलण्यासाठी बाजूला ठेवून दिला. तर इथे 10 मिनिटं आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. तेवढ्या वेळात आपला रवा चांगला फुलेल. त्यानंतर यामध्ये मी भरपूर भाज्या घातल्या आहे. भाज्या ऑप्शनल आहे, घातलं नाही घातलं तरी चालेल. आता मला ही मुलाच्या टिफिनसाठी करायचं होतं म्हणून मी म्हटलं की जरा भाज्या पण घालू, टेस्ट पण छान येईल आणि मुलांच्या पोटामध्ये भाज्या पण जातील. तर मी थोडासा गाजर होता माझ्याकडे, तो किसून घातलेला आहे. पाव कप आणि पाव कप शिमला मिरची बारीक चिरून घातलेली आहे. थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. यांचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालतं. तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही करू शकता किंवा तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या देखील घालू शकता. तर इथे मी अर्धा कप पाणी घालून हे संपूर्ण बॅटर छान या कन्सिस्टन्सीचं करून घेतलेलं आहे. आता पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, कारण जसा रवा आपण घेतला त्याप्रमाणे आपल्या या बॅटरला पाणी लागू शकतं. तर सगळ्यात शेवटी मी कन्सिस्टन्सी कशी ठेवली हे दाखवणार आहे.
हे बघा, इतपत आपलं असं बॅटर तयार झालेलं पाहिजे. आता मी इथे इनो घातलेला आहे 1 चमचा. 1 चमचा म्हणजे 1 पोहे खायचा चमचा घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून याला ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. बस आपल्याला इतकंच पाणी घालायचं आहे. 1 ते 2 चमचे यासोबत पाणी घातलं तरी बास होईल. हे छान मिक्स करून घेऊ हलक्या हाताने आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि लगेच आपल्याला हे इडली करायला लावून घ्यायचं आहे. हे बघा, इथे इनो आपण टाकल्यामुळे याच्यामध्ये छान एअर फॉर्म झालेली आहे आणि ही एअर फॉर्म असतानाच याला जर हीट मिळाली तर हे लगेच म्हणजे छान व्यवस्थित फ्लफी होईल ही इडली. त्यासाठी आपल्याला याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. लगेच आपल्याला ही इडली लावून घ्यायची आहे. आता मी हे इडलीचं पात्र घेतलेलं आहे आणि ही प्लेट याच्यामध्ये मी तेल लावून घेतलेलं आहे आणि बाजूला म्हणजे त्यावरती एक एक काजू ठेवत आहे. ऑप्शनल आहे. आणि त्याच्यावरती आता हे बॅटर ठेवून घेणार आहे. असा एक एक चमचा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. आता ही इडली फुलताना तर खूप छान फुलते, त्यामुळे तुम्ही जरी जास्त बॅटर टाकलं तर ही इडली थोडीशी मोठी होईल. तुम्हाला जशी इडली पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे घालू शकता. तर या पद्धतीने मी सगळ्या इडल्या लावून घेत आहे. इकडे बाजूला मी स्टीमर ठेवलेला आहे गरम करायला. तर आता यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि यावरती आता ही इडलीची प्लेट ठेवून देणार आहे. जेव्हा आपण इडली वगैरे करतो, इडली म्हणा ढोकळा म्हणा, तेव्हा स्टीमर जे आहे ते गरम असायला पाहिजे आणि याला 20 मिनिटं फुल गॅसवरती स्टीम करून घेऊ. तर पहिली जी बॅच झालेली होती ती मी माझ्या मुलाला स्कूलमध्ये ऑलरेडी दिलेली होती टिफिनमध्ये आणि ही आहे ती दुसरी बॅच आहे. तर दुसरी बॅच करताना इतक्याच इडल्या झाल्या, एक इडली नाही झाली, त्यामुळे ही कमी दिसत आहे तुम्हाला. आता तुम्ही बघू शकता ही छान इडली आपली झालेली आहे आणि हे मी 5-10 मिनिटं थंड करून घेतल्यानंतर काढून घेत आहे. तर इथे मी थोडंसं तेलाचा चमचा घेतला आणि व्यवस्थित काढून घेतलं. तुम्ही बघू शकता किती इझिली हे इडली निघालेली आहे. यामध्ये एक टिप महत्त्वाची ही लक्षात ठेवा की जेव्हा आपण इडली करतो ते इडलीचं स्टीमर बाहेर काढल्यानंतर लगेचच्या लगेच इडली नाही काढायची. ती गरम असते, मग ती व्यवस्थित निघत नाही आणि तुटते. त्यामुळे 5 मिनिटं त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर इडली काढायची. त्यामुळे इडली इझिली या पॅनमधून निघते. तर तुम्ही बघू शकता किती छान इझिली या सगळ्या इडल्या निघून आलेल्या आहेत. तर इथे आपल्या इडल्या सगळ्या तयार आहे. आता आपण ह्या सर्व करून घेऊ. आणि ही इडली मी सकाळच्या घाईमध्ये टोमॅटो सॉससोबत सर्व केलेली आहे. तुम्ही यासोबत कोकोनट चटणी म्हणजे नारळाची ओली चटणी, त्यानंतर टोमॅटो चटणी यासोबत पण सर्व करू शकता. हे बघा, बघू शकता किती सुंदर अशी आपली ही इडली झालेली आहे. फ्लफी, स्पॉन्जी, जाळीदार, किती इझिली तुटत आहे आणि यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत. त्याच्यामुळे मुलांसाठी हेल्दी ऑप्शन, टिफिनसाठी एक हेल्दी ऑप्शन आहे. त्यानंतर सकाळच्या आपल्या ब्रेकफास्टसाठी पण हे एक हेल्दी ऑप्शन आहे. कधी कधी काही जणांना डायबिटीज वगैरे असल्यामुळे तांदळाची इडली खाण्यास मनाई असते. मग अशा वेळेस ही रव्याची इडली नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही इन्स्टंट आपली रवा इडली जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच इन्स्टंट आणि इझी रेसिपीजसोबत. तोपर्यंत धन्यवाद.